वैरागमध्ये आजपासून खंडोबा यात्रेला प्रारंभ। वैराग येथील खंडोबा यात्रा सोमवारपासून सुरू होणार आहे। यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे यात्रा कमिटीचे व ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापप्पा निंबाळकर व पुजारी नितीन जाधव यांनी माहिती दिली आहे। दिनांक 15 वार सोमवार रोजी रात्रभर हरिजागरण होणार आहे। हनुमान भजनी मंडळ व वैराग मधली भजनी मंडळ हा कार्यक्रम करणार आहेत। दुसऱ्या दिवशी दिनांक 16 मंगळवार रोजी वार मुख्य दिवस पहाटे श्री खंडोबा देवाचा अभिषेक किरण निंबाळकर यांच्या हस्ते होणार, तर दुपारी निंबाळकर वाडा येथून देवाला मानाचा नैवेद्य व देवाचा आहेर, मंदिरावर मानाचे निशाण व आरती। त्याच दिवशी सायंकाळी श्री मल्हार मार्तंड देवाची पोथी समाप्ती भंडारा व रात्री 9 वाजता खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे। नंतर नातेपुते येथील वाघ्या मुरळीचा कार्यक्रम मंदिराच्या आवारात होणार आहे। त्यानंतर दिनांक 17 बुधवारी पहाटे 4 वाजता नांगर तोडण्याचा कार्यक्रम होईल। दुपारी मणाचे धनगर समाजाचे मानकरी यांचा महाप्रसाद व भक्तगणांना महाप्रसाद व रात्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा संपूर्ण गावात व शोभेचे दारू कार्यक्रम होईल। दिनांक 18 सकाळी 9 वाजता वाघ्या मुरळी यांचा हजेरीचा कार्यक्रम होईल। त्यानंतर यात्रा संपन्न होईल। तरी सर्व खंडोबा भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, पुजारी नितीन जाधव यांनी सांगितले। सालाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा यात्रा कमिटी उत्सव आपल्या वैरागमध्ये साजरा होत आहे। दिनांक 15/1/2024 वार सोमवार या दिवशी रात्री श्री खंडोबा मंदिरामध्ये श्री हनुमान भजनी मंडळ व वैरागमधील सर्व भजनी मंडळाचा हरिजागराचा कार्यक्रम रात्रभर होईल। त्यानंतर दिनांक 16/1/2024 बांगर षष्ठी या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस आहे। या दिवशी पहाटे श्री खंडोबा देवाचा अभिषेक सर्व भक्तगण करतील। त्यानंतर दुपारी निंबाळगरवाडा येथून देवाला मानाचा आहेर व नैवेद्य, त्यानंतर मंदिरावर निशाण चढवण्याचा कार्यक्रम होऊन आरती होईल। त्याच दिवशी सायंकाळी ठीक 7 वाजता मल्हारी मार्तंड देवाची पोथी समाप्ती व भंडारा होईल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर 9:30 वाजता रात्र 9:30 वाजता नातेपुती येथील श्री खंडोबा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम मंदिराच्या आवारात पहाटेपर्यंत चालेल। दिनांक 17/1/2024 पहाटे 4 वाजता श्री खंडोबा भक्तगणातर्फे नंगर तोडण्याचा कार्यक्रम मंदिरामध्ये पार पडेल। दुपारी मानाचे धनगर समाजाचे मानकरी यांचा महाप्रसाद व त्यानंतर श्री खंडोबा देवस्थान भक्तगणांचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व रात्री श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा संपूर्ण वैराग शहरामध्ये ग्राम प्रदक्षिणा होईल व रात्र शोभेचे द्वारका मंदिरामध्ये संपन्न होईल। त्यानंतर दिनांक 28/1/2024 सकाळी 10 वाजता वाघ्या मुरळीचा मंदिरामध्ये हजेरीचा कार्यक्रम होईल। अशा प्रकारे श्री खंडोबा देवस्थान यात्रा पार पडेल असे सर्व खंडोबा भक्तांनी वैराग व वैराग परिसरातील खंडोबा भक्तांनी ह्याची नोंद घ्यावी, अशी यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर आणि पुजारी नितीन जाधव यांच्यातर्फे सांगण्यात येत आहे।